श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज 6 ऑक्टोबर वार सोमवार आणि आज आलेली आहे कोजागिरी पौर्णिमा. कोजागिरी पौर्णिमा ही वर्षातील सर्वात मोठी पौर्णिमा मानली जाते, कारण या पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीचा जन्म झाला होता आणि म्हणून लक्ष्मीचा जन्मदिवस म्हणून आपण ही कोजागिरी पौर्णिमा जी आहे तर ती साजरी करत असतो. या कोजागिरी पौर्णिमेला शरद पौर्णिमा असे सुद्धा म्हटले जाते. आपल्या हिंदू धर्मात या पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्र हा 16 कलांनी परिपूर्ण असतो. तो त्याच्या प्रकाशातून अमृताचा वर्षाव करत असतो आणि म्हणून कोजागिरी पौर्णिमेला चंद्रप्रकाशामध्ये दूध आटवून ते पिण्याची प्रथा आहे. यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होतो आणि जीवनातील सर्व समस्या दूर होऊन सर्व मनोकामना देखील पूर्ण होतात. जेव्हा या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्र हा पूर्णावस्थेत असतो तेव्हा रात्री माता लक्ष्मी पृथ्वीवर अवतरण करतात, म्हणजेच पृथ्वीवरती त्या भ्रमण करत असतात. जो व्यक्ती माता लक्ष्मीची सेवा उपासना करत असतो त्या व्यक्तीला माता लक्ष्मी संपत्ती आणि समृद्धीचा आशीर्वाद देत असतात. आणि ज्या घरामध्ये कोणतीही लक्ष्मीची सेवा केली जात नाही, ज्या घरामध्ये रात्री 12 वाजता अंधार असतो, तर तिथे लक्ष्मीची बहीण अलक्ष्मी वास करत असते आणि त्या घराला वर्षभर आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत असतो. आणि म्हणून अनेक जण कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रात्री 12 वाजेपर्यंत जागरण करून लक्ष्मीची सेवा उपासना जी आहे तर ती करत असतात, जेणेकरून माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो. धार्मिक दृष्टीने कोजागिरी पौर्णिमा हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत. आज सोमवार कोजागिरी पौर्णिमेला संध्याकाळी कापुरासोबत जाळा ही एक वस्तू घरातील सर्व दोष, भांडणे, पितृदोष, वास्तुदोष, नजरबाधा, दारिद्र्य नष्ट होऊन घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. घरात अखंड लक्ष्मी नांदेल. तर अशी कोणती वस्तू संध्याकाळी कापुरासोबत जाळायची आहेत, कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला आज कोजागिरी पौर्णिमेला करायचा आहे. कोजागिरी पौर्णिमेचा प्रारंभ आज 6 ऑक्टोबरला दुपारी 12:26 होणार आहेत आणि समाप्ती 7 ऑक्टोबरला सकाळी 9:17 होणार आहेत. म्हणजेच ही पौर्णिमा उद्या सकाळीच संपणार आहेत आणि म्हणून आपल्याला कोजागिरी पौर्णिमेच्या ज्या काही सेवा करायच्या आहेत, जे काही उपाय करायचे आहेत तर ते आपल्याला आजच सोमवारी करायचे आहेत, कारण आज संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर ही पौर्णिमा तिथी असणार आहेत. जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय देखील आपल्याला आज रात्री 12 वाजता करायचा आहे. बघा, आज कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रात्री 12 वाजता लक्ष्मी, कुबेर, चंद्र, इंद्रदेव यांचे पूजन केले जाते आणि रात्री 12 वाजता चंद्र हा परिपूर्ण असतो आणि तो त्याच्या प्रकाशातून अमृताचा वर्षाव करत असतो. आणि अशाच वेळी बघा, माता लक्ष्मी, भगवान कुबेर, चंद्रदेव, इंद्रदेव हे पृथ्वीवरती भ्रमण करण्यासाठी येत असतात आणि ज्या घरामध्ये त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी उपाय केले जातात, सेवा केल्या जातात, तर त्या घरावर त्यांचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो. आणि म्हणून आपल्याला हा उपाय जो आहे तर तो सुद्धा रात्री 12 वाजताच करायचा आहे. रात्री 12 वाजता जर तुम्ही तुमच्या घरामध्ये कोजागिरी पौर्णिमेची पूजा करणार असेल, म्हणजे चंद्र, इंद्र, लक्ष्मी आणि कुबेर यांचे पूजन करणार असेल, तर ती पूजा करून झाल्यानंतर तुम्ही 12:30 वाजता हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. आणि जर तुम्ही रात्री 12 वाजता ही पूजा करत नसेल तर मग तुम्हाला हा उपाय सायंकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री तुम्ही 12 वाजेपर्यंत कधीही करू शकता, किंवा तुम्ही हा उपाय सायंकाळी 6 नंतर न केला आणि पूजा जर रात्री 12 वाजता केली तरी सुद्धा चालेल. थोडक्यात काय तर सायंकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12-12:30 वाजेपर्यंत हा उपाय तुम्ही कधीही करू शकता.
रात्रीच्याच वेळी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे, कारण या वेळेला लक्ष्मी जी आहे तर ती आपल्या घरामध्ये येत असते आणि तिला प्रसन्न करून घेण्यासाठी, तिला आकर्षित करण्यासाठी आपण हा उपाय जो आहे तर तो आपल्या घरामध्ये करणार आहेत. या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपण जे काही उपाय करतो तर त्या उपायांचा आपल्याला दुप्पट पटीने फळ जे आहे तर ते प्राप्त होत असतं. आणि म्हणून आज कोजागिरी पौर्णिमेला हा उपाय ज्या घरात आवर्जून केला जातो त्या घरात अखंड लक्ष्मी वास करत असते. कारण या दिवशी माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात वास करत असते. आणि कोजागिरी पौर्णिमेचा दिवस लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. आणि म्हणून जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आर्थिक अडचणींना सामोरी जावं लागत असेल, सतत पैशांच्या अडचणी येत असतील, तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नाही किंवा तुमचा छोटा मोठा उद्योग व्यवसाय आहे त्यामध्ये काही अडचणी येत असतील, तुमचा व्यवसाय चांगला चालत नाही किंवा घरामध्ये पैसा येत नाही, पैसा आला तरी तो काही ना काही कारणाने तुमच्या घरातून पुन्हा बाहेर जात असेल, म्हणजेच लक्ष्मी तुमच्या घरामध्ये टिकत नसेल, तर या सर्व कारणांमुळे समजते की घरामध्ये काहीतरी दोष आहे आणि यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही नांदत नाही. आता लक्ष्मी म्हणजे फक्त पैसाच असणं असं होत नाही, तर घरामध्ये एक प्रकारची शांती, समृद्धी असणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आपल्या कुटुंबामध्ये एकोपा असणे, आनंदाचे आणि सकारात्मक वातावरण असणंसुद्धा खूप महत्त्वाचं असतं. आपल्याला पैसा तर हवा आहे, परंतु पैसा, लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी घरातील वातावरण हे अनुकूल असणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आपल्याला आज या कोजागिरी पौर्णिमेला हा उपाय जो आहे तर तो नक्की करायचा आहे, कारण काही दिवसांचे महत्त्व हे खूप जास्त असते. आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात आणि त्यामुळे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी केलेले उपाय हे कधीच वाया जात नाही. या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते. हा उपाय जर तुम्ही आज कोजागिरी पौर्णिमेला केला तर तुमच्या घराकडे माता लक्ष्मी आकर्षित होऊन अखंड स्वरूपात वास करेल. तसेच या उपायाने घरात असणारी सर्व दोष, नकारात्मकता, नजरबाधा, दारिद्र्य हे सुद्धा दूर होऊन आपल्या कुटुंबाची भरभराट होत असते. आता हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही सायंकाळी 6 नंतर करणार असेल किंवा रात्री 12 वाजता करणार असेल तर तेव्हा उपाय करण्याच्या अगोदर तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. देवघरामध्ये दिवा हा लावायचा आहे. यानंतर तुम्हाला मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि यानंतर त्या उपायाला सुरुवात करायची आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहे किंवा तुमच्याकडे कापूर जाळायचं भांडं असेल तर ते देखील तुम्ही घेऊ शकता. यानंतर तुम्हाला या पंतीमध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत. यानंतर त्या तांदळावरती आपल्याला 5 भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत. भीमसेनी कापराच्या वड्या या शुद्ध गाईच्या तुपामध्ये तुम्हाला भिजवून घ्यायच्या आहेत आणि यानंतर त्या तांदळावरती तुम्हाला ठेवायच्या आहेत. यानंतर तुम्हाला यासोबतच 3 अखंड फुलाच्या लवंगा ठेवायच्या आहेत. ज्याला फुलं असेल अशाच लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत. कुठेही तुटलेल्या फुटलेल्या अशा लवंगा तुम्ही घेऊ नका, नाहीतर याचं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत नाही. यानंतर यासोबतच आपल्याला 2 हिरवी वेलची घ्यायची आहेत आणि ही सुद्धा तुम्हाला या कापुरासोबत ठेवायची आहेत. लवंग आणि हिरवी वेलची ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत. त्या वासाने लक्ष्मी ही आपल्या घरावर प्रसन्न होत असते आणि म्हणून या 2 वस्तू तुम्हाला ठेवायच्या आहेत. यानंतर आपल्याला हातामध्ये थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहेत. पिवळी मोहरी नसेल तर काळी मोहरी तुम्ही घेऊ शकता. आणि नंतर ही मोहरी जी आहे तर ती आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरून तुम्हाला ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे 7 वेळा उतरवून घ्यायची आहेत आणि ती मोहरीसुद्धा तुम्हाला त्या कापुरासोबत टाकायची आहेत. यानंतर हे भांडं आपल्या देवघरासमोर ठेवायचं आहे आणि कापूर जो आहे तर तो आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. कापूर प्रज्वलित केल्यानंतरनं तिथेच तुम्हाला देवघरासमोर आसन टाकून बसायचं आहे आणि तुम्हाला एक मंत्र सांगत आहे तर त्या मंत्राचं पठण करायचं आहे. तर आपल्याला कमलात्मक मंत्र जो आहे तर तो म्हणायचा आहे. तर मंत्र असा आहे, ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम ओम महालक्ष्मी नमः. तर हा कमलात्मक मंत्र तुम्हाला 16 वेळा म्हणायचा आहे. या मंत्रामध्ये देवी लक्ष्मीची कृपा मागितली जाते आणि आर्थिक समृद्धी, यश, कल्याण, आरोग्य आणि आनंद यासाठी आपण प्रार्थना करत असतो. या मंत्राचं पठण केल्याने सर्व आर्थिक अडचणी दूर होतात आणि संपत्ती जी आहे तर ती आकर्षित होत असते.
तसेच आर्थिक संपत्तीच्या पलीकडे जाऊन सुद्धा हा मंत्र जीवनात यश, आरोग्य आणि आनंदसुद्धा देत असतो. आणि ज्या घरात कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी हा मंत्र म्हटला जातो त्या घरात सुख, शांती आणि समृद्धी येत असते. आणि म्हणून आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे. यानंतर हे भांडं आपल्या देवघरासमोरून उचलायचं आहे आणि याचा धूर हा संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे. आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा हे भांडं तुम्हाला काही मिनिटांसाठी ठेवायचं आहे. यानंतर पुन्हा ते उचलून आपल्या देवघरासमोर आणून ठेवायचं आहे. आणि जोपर्यंत हा कापूर जळत आहे तोपर्यंत तुम्हाला याच मंत्राचं पठण करायचं आहे. यानंतर या भांड्यातील वस्तू शांत झाल्यानंतर ते तांदूळ तुम्ही दुसऱ्या दिवशी पक्ष्यांना किंवा एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन टाकायचं आहेत. आणि कापूर जाळायचं भांडं किंवा प्लेट जी असेल तर ती स्वच्छ करून पुन्हा तुम्ही वापरू शकता. तर हा अतिशय प्रभावी असा उपाय जो आहे तर तो आपल्याला आज कोजागिरी पौर्णिमेला आवर्जून करायचा आहे. कोजागिरी पौर्णिमेला प्रत्येक घरामध्ये हवनसुद्धा केलं जातं. आणि हवन जर आपण केलं तर त्याचे अनेक फायदे हे आपल्याला मिळतच असतात. परंतु हा उपाय केल्याने सुद्धा आपल्याला हवन करण्या इतकं पुण्य जे आहे तर ते मिळत असतं. घरामध्ये असणारी सर्व वाईट शक्ती, इडापिडा, नकारात्मक ऊर्जा, अलक्ष्मी ही घरातून बाहेर जाते आणि आपल्या घरात लक्ष्मी ही येत असते. आणि कोजागिरी पौर्णिमेचा दिवस लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी, लक्ष्मी प्राप्तीसाठी, धनप्राप्तीसाठी खूप मोठा आणि महत्त्वाचा दिवस मानला जातो. वर्षातून कोजागिरी पौर्णिमा आणि दिवाळी या 2 दिवशी आपण लक्ष्मी पूजन करत असतो. आणि म्हणून प्रत्येकाने हा उपाय नक्की करायचा आहे. अगदी मी सुद्धा हा उपाय जो आहे तर तो करणार आहे. त्याचबरोबर आज सायंकाळी जर तुमच्या घराजवळ पिंपळ वृक्ष असेल तर सायंकाळी 8:30च्या अगोदर तुम्हाला त्या वृक्षाखाली एक चौमुखी दिवा लावायचा आहे. जर तुमच्याकडे मोहरीचं तेल असेल किंवा तिळाचं तेल असेल तर ते तेल घालून तुम्हाला 4 दिशेला 4 वाती येतील असा एक दिवा तुम्हाला लावायचा आहे. किंवा तुम्ही कणकेचा दिवा घेतला तरीही चालेल. आणि असा चौमुखी दिवा तुम्हाला बनवायचा आहे. एका प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि तांदळावरती हा दिवा ठेवून तुम्हाला पिंपळ वृक्षाखाली लावायचा आहे. या झाडाला स्पर्श करायचा नाही, फक्त त्या खाली जाऊन आपला हा दिवा जो आहे तर तो लावायचा आहे. या झाडाच्या पानांमध्ये माता लक्ष्मीचा वास करत असतो. आणि असं म्हटलं जातं की या दिवशी तिथे जर दिवा लावला तर ती लक्ष्मी जी आहे तर ती आपल्यासोबत आपल्या घरी येत असते. म्हणून तिथे दिवा लावल्यानंतर इकडे तिकडे कुठेही न जाता सरळ आपल्या घरी यायचं आहे. आणि म्हणून छोटं झाड असेल, मोठं असेल तर प्रत्येकाने तिथे दिवा जो आहे तर तो नक्की लावा. त्याचबरोबर आज रात्री ठीक 12 वाजता आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा तुम्हाला दिवा हा लावायचाच आहे. जरी तुम्ही लवकर झोपत असेल तर तुम्ही जास्त तेल घाला आणि अगदी 11, 11:30 वाजता तुम्ही हा दिवा लावून दिला तरीही चालेल. किमान 12:30, 1 वाजेपर्यंत तो तेवत राहील. परंतु प्रत्येकाने दिवा लावायचाच आहे. कारण लक्ष्मी जी आहे ना ती पृथ्वीवरती भ्रमण करत असते आणि ती फिरत असते. जिथे दिवा मुख्य प्रवेशद्वारावरती लावलेला तिला दिसतो तर तिथेच ती येत असते. आणि म्हणून आपल्याला प्रत्येकाला हा दिवा जो आहे तर तो मुख्य प्रवेशद्वारावरती लावायचाच आहे. तुपाचा असेल तर अतिशय उत्तम, तूप नसेल तर तेल घाला. आणि यानंतर त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहेत. एखादी प्लेट घ्या, प्लेटमध्ये तांदूळ किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवा. डायरेक्ट जमिनीवरती दिवा ठेवू नका, कारण ती सेवा धरणी मातेला समर्पित होत असते. म्हणून प्लेटमध्ये तुम्ही तांदूळ ठेवा आणि तांदळावरती हा दिवा ठेवायचा आहे. आणि मुख्य प्रवेशद्वारावर तुम्हाला रात्री 12 वाजता लावायचा आहे. तसेच आपल्या देवघरामध्ये सुद्धा तुम्हाला अखंड दिवा लावायचा आहे. सायंकाळी तुम्ही जेव्हा आपण देवघरामध्ये दिवा लावतो तेव्हाच दिव्यामध्ये भरपूर तेल घाला. आणि जसं आपण नवरात्रीमध्ये 9 दिवस अखंड दिवा लावतो ना, अगदी तसेच तुम्हाला संपूर्ण रात्रभर अखंड दिवा तुमच्या देवघरामध्ये लावायचा आहे. कारण ही सुद्धा एक सेवा आहे आणि ही सेवासुद्धा खूप प्रभावी आहे. या सेवेने सुद्धा लक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्याला मिळत असतो. म्हणून तुम्हाला नक्की असा दिवा देवघरामध्ये लावायचा आहे. तसेच संध्याकाळी तुळशीपाशी सुद्धा तुम्ही दिवा लावा, कारण तुळशीला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. ज्या घरामध्ये तुळस असते त्या घरावर कोणतेही संकट, विघ्न, अडचणी येत नाही. म्हणून तुळशीपाशी सुद्धा तुम्हाला दिवा लावायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला आज रात्री 12 वाजता शक्य असेल तर महालक्ष्मी अष्टकमचं पठण करा. तसेच श्रीसूक्तमचं पठण करा.
विष्णू गायत्री मंत्र, कुबेर मंत्र, कमलात्मक मंत्र, नवार्णव मंत्र या मंत्राचं पठण जे आहे तर ते तुम्हाला करायचंच आहे. आणि शक्य असेल तर रात्री 12 वाजता मी तुम्हाला सांगितलं चंद्र, इंद्र, लक्ष्मी आणि कुबेर यांचे पूजनसुद्धा तुम्ही घरामध्ये करू शकता. त्याचबरोबर आज कोजागिरी पौर्णिमेला घरातील अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी अगदी 10 मिनिटे का होईना परंतु चंद्रप्रकाशामध्ये उभं राहायचं आहे. चंद्रप्रकाशाकडे तुम्हाला बघायचं आहे. या दिवशी चंद्र हा त्याच्या प्रकाशातून अमृताचा वर्षाव करत असतो. आपल्या हिंदू धर्मग्रंथामध्ये याचा उल्लेख जो आहे तर तो केला गेला आहे. आणि म्हणून प्रत्येकाने 15 मिनिटं का होईना चंद्रप्रकाशामध्ये उभं राहायचं आहे, चंद्राकडे बघायचं आहे. यामुळे आपलं आरोग्य जे आहे तर ते उत्तम राहते. आरोग्यासंबंधित काही समस्या असतील तर त्यासुद्धा दूर होतात. लक्ष्मीचा, चंद्रदेवाचा आशीर्वाद हा प्राप्त होतो आणि सर्व इच्छा मनोकामना ह्यासुद्धा पूर्ण होत असतात. आणि मुला जर चंद्रप्रकाशामध्ये उभे राहिले तर मुलांच्या आयुष्यातील सुद्धा अनेक समस्या ज्या आहेत तर त्या दूर होतात. त्याचबरोबर नवरात्रीमध्ये तुमचं हवन राहून गेलं असेल, कन्यापूजन राहून गेले असेल किंवा तुमच्या कुलदेवीची ओटीत भरण्याचं तुमच्याकडनं राहून गेलं असेल, काही सेवा राहिल्या असतील तर त्या तुम्ही या कोजागिरी पौर्णिमेला सुद्धा करू शकता. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.